तिचं हे बघ. अरे पण म्हणजे एवढं तिला कळत नाही. आता आपण टेस्ट करून घेऊया कसं आहे. हा गरम आहे, माझं थंड कसं आहे. ऑर्डर एक नंबर आहे. कर ना, ऐक अशी ऑर्डर कर की हर्षाली परत बोलली पाहिजे की ह्या हॉटेलमध्ये परत आपण पुढच्या वर्षी येऊया बड्डेला, म्हणजे तिच्या बड्डेला. तिच्या चॉईस आहे ही हर्षाली, इकडे राकेश आणि हे मजा येणार. चल 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 बाहेर निकल गल, निकल 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 निकल. तर मित्रांनो वाजलेत बरोबर 7:45 घड्याळात. आणि आत्ता हा जो रोड आहे, हा रोड आहे एरोली आणि हा जातो वाशीला. आणि आता आपण कुठे राईडला नाही चाललो आहे, आज चाललो आहे मस्त की डिनर पार्टीला जेवायला. जसं मला राईडची आवड आहे तशी मला खाण्याची पण आवड आहे. आणि हा ब्लॉग त्यांच्यासाठी आहे ज्यांना खायची आवड आहे जास्त, म्हणजे खाणे के शौकीन जे असतात ना, त्यांच्यासाठी आज हा व्हिडिओ बनवते खास. आणि बरेच दिवस झाले आम्ही डिनरसाठी कुठे गेलो नव्हतो. ऑफिसचे सगळे कलिग आहेत जे आमचं डिपार्टमेंट आहे त्याच्या आपल्या मैत्रिणीचं खास बड्डेची पार्टी आहे आज. आणि जी मैत्रीण आहे जी बिल पे करणार ती माझ्या मागे बसली आहे ॲडव्हेंचरवर. आणि आम्ही चाललो आहे जेवायला आता वाशीला मित्रांनो. आणि वाशीला असं एक काहीतरी एक हॉटेल चांगलं आहे आणि आपला मॅनेजर आहे खास आमचा, त्यांनी सजेस्ट केलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश संतोष गोसावी. खूप खूप स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल सोलो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो संडेला आपली राईड होणार आहे. ती कुठे होणार आहे काय होणार आहे मी तुम्हाला लगेच म्हणजे अपडेट देईन इंस्टाला. पण आपली राईड होणार आहे मोस्टली जवळच पनवेलच्या आसपास कुठेतरी. हे आहे आमचे मॅनेजर साहेब, बुलेट घेऊन चाललेत. मित्रांनो आपल्या मुंबईमध्ये बरेचसे अशी हॉटेल आहेत ती आपल्याला माहीत नाहीत. आपल्याला फक्त जी फेमस हॉटेल आहेत, फेमस खाऊ गल्ली आहे, म्हणजे फेमस कुठेतरी चांगलं भेटतं तेवढंच आपल्याला माहीत असतं. पण आता काय काही काही असे जागा आहेत ना किंवा असे हॉटेल आहेत ती फक्त नावं राहिले त्यांची, पण ती जी चव पहिली होती ना ती आता भेटत नाही कुठे. त्यामुळे आता खूप त्यांच्यापेक्षा पण आता काही काही हॉटेल्स, काही काही असे ठिकाणं आहेत तिकडे खायचे जे गोष्टी आहेत ना चांगले भेटतात आणि ते आपल्याला माहीत नाहीत. त्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवायचा मनावर घेतला. म्हणजे जे नवी मुंबई साईडला जे लोक असतील, जे कोण व्हिडिओ बघत असतील त्यांना म्हणजे फॅमिलीसाठी बेस्ट आहे हे हॉटेल. ते गरम मसाला इथेच आहे ना, पाठी गेलं ते पण चांगलं आहे बोलतात ना. अच्छा तिचं हे बघ. अरे पण म्हणजे एवढं तिला कळत नाही. मॅनेजर, अरे मॅनेजर गेले ऐकतच नाही. मागे मागे राहतो कुठे आहे ना. किती वाजले? 7:53 झाले. चला मजा आली. मला वाटलं ही सायकल चालवते काय. हां हे बघ असं वाटलंच नाही की तो बसलाय गाडीवर. हा बघा हा वाशीचा ब्रिज आपला चढला पाहिजे. पावणेश्वर उड्डाण पूल काय होतं, पावणेश्वरच होतं ना, माहीत नाही. मी पटकन माझा लक्ष गेला तिकडे. पण हा ब्रिज उतरल्यानंतर सरळ सरळ गेल्यानंतर मला वाटतं लेफ्ट साईडला आपलं हॉटेल आहे. म्हणजे पुढे गेल्यानंतर सांगतो तुम्हाला बरोबर. समजा पाम बीच उतरल्यानंतर हे जे तुम्हाला गाड्या दिसत नाही हे सगळे रिसेलमध्ये गाड्या आहेत, सगळे विकायचे पूर्ण. हे बघा हे म्हणजे मला वाटतं ब्रिज उतरल्या होतं ना, स्टार्ट होतं ना ते बघा एंडपर्यंत हे सगळ्या गाड्या दिसत आहेत, हे रिसेलमध्ये आहेत. स्वस्तिक मोटर्स आपलं इकडेच आहे ना कुठेतरी, महाराष्ट्र लंच होम. लेफ्ट साईडला ठेवूया. अरे हा गया आतमध्ये घेऊया, आतमध्ये घेऊया काय. अच्छा आपल्याला इकडे. अरे भाई
थोडा आगे ले ना, थोडा आगे ले ना. ते स्पीड पकडत नव्हती गाडी अजिबात. हाजी मागे कोण बसलं. सो मित्रांनो, हे आहे महाराष्ट्र लंच होम. अरे बाबा बाबा, हे कुठलं आहे? हॉटेल अमोल. आणि आम्ही इथे आता जेवणार आहोत मस्तपैकी. लगेच गेला आतमध्ये. सो मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलोय महाराष्ट्र लंच होम. आणि हे आहे वाशी प्लाम बीच उतरल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला मिळून जातं. आणि हॉटेल बघा, एक नंबर. आणि मी तर पहिल्यांदाच आलो आहे. मला वाटतं हर्षली आणि राकेश मला वाटतं सेकंड टाईम आले असतील. पण हॉटेल एक नंबर. आणि ही आहे हर्षाली, जिने आम्हाला हात धरून आम्हाला घेऊन आली. खास माझा बड्डे आहे, माझा बड्डे आहे, मी तुम्हाला पार्टी घेऊनला चाललो आहे. ही आहे हर्षाली. हे आहेत मिस्टर राकेश चव्हाण, ज्याने आम्हाला सजेस्ट केलं हॉटेल की ह्या महाराष्ट्र लंच होममध्ये चांगलं भेटतं. ॲक्च्युली याची ब्रांचेस खूप आहेत, विक्रोळीला पण आहे, ठाण्याला पण आहे. पण हे म्हणजे बेटर आहे, म्हणजे फूड जेवणाची जी टेस्ट आहे ती चांगली आहे. असं ऑर्डर कर ना, ऐक, असं ऑर्डर कर की हर्षाली परत बोलली पाहिजे की ह्या हॉटेलमध्ये परत आपण पुढच्या वर्षी येऊया बड्डेला, म्हणजे तिच्या बड्डेला. तिच्या अरे आता तू घेऊन आलीस. माझा बड्डे आता, माझ्या बड्डेला टाईम आहे. माझ्या बड्डेला तर राकेश येणार पहिला. भाकरीच कितना टाइम लगेगा? राइस जॉरी मित्रो, हे आहे मेनू कार्ड. आपल्या महाराष्ट्र लंचचं एवढं मोठं मेनू कार्ड आहे. त्याच्यामध्ये आम्ही काय ऑर्डर केले तुम्हाला सांगतो. आम्ही आज फक्त मटण खाणार आहोत तिघं पण, कारण हर्षालीची पार्टी आहे. त्याच्यामध्ये आता आम्ही मागितलं आहे, राकेशने ऑर्डर केलं आहे खास त्याचं फेवरेट थाली आहे मटण खरडा थाली. त्याच्यामध्ये काय काय भेटते तुम्हाला सांगतो. मटण खरडा, मटण मसाला फ्राय, खिमा फ्राय, 2 चपाती, 1 राईस आणि 2 भाकरी. म्हणजे 2 पैकी एक घ्यायची कुठली ती, ज्वारी किंवा तांदळाची. त्यामुळे आपल्याला तांदळाची भाकरी पाहिजे. नंतर तांबडा पांढरा रस्सा भेटणार, भात येणार आणि दही कांदा, बस. त्याच्यानंतर मी मागवलं आहे काला मटण थाली. काला मटणमध्ये पण सेमच आहे. काला मटण फ्राय येणार, मटण मसाला फ्राय येणार, खिमा फ्राय, 2 चपाती, तांदळाची किंवा ज्वारीची 1 भाकरी भेटणार आणि सेम तांबडा पांढरा रस्सा वगैरे ठीक. त्यामुळे आम्हाला आता माहीत नाही कसं येणार, आल्यानंतर मी तुम्हाला थाळी दाखवतो. आणि हर्षलीची कुठली आहे? मटण भेजा ठसका. अच्छा, मटण ठसका कुठे इथे दिसत नाही मला. वरती आहे त्याच्या इकडे. ओके, ठसका मटण मसाला फ्राय वगैरे सेमच आहे. आमची अशी हे बघा, अशी आमची चॉईस आहे. ही हर्षाली, इकडे राकेश आणि हे माझी. मजा येणार. ये फोन किया हम लोग कैब करके निकल जाना बेटा. हे काला ना, हे इधर रखो. हो 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 हो. सो गाइस, आपली थाळी आलेली आहे. इकडे हर्षलीची आलेली आहे मटन ठसका आणि इकडे माझी आली आहे आणि इकडे खरडा मसाला. हा हा हा, ते हे मला वाटतं हे तांबडा पांढरा रस्सा आहे. इकडे काळा मटण, तांदळाची भाकरी आणि कांदा आणि चटणी. एक नंबर. वाव, एक नंबर टेस्ट मित्रांनो. काळ्या मटणाची खतरनाक. आणि राकेश आहे खरडा, तर थोडा खरडा पण आपण टेस्ट करून घेऊया कसा आहे. हा, गरम आहे. माझं थंड कसं आहे? खरडा एक नंबर आहे. आपण काय खाल्लं होतं? आपण काय पण खाल्लं. आपण गेलो ते काय खाल्लं होतं? आम्ही इकडे हर्षलीच आहे ठसका, मटन ठसका. आपण ॲक्च्युली ह्याच्यासाठी आम्ही तिघांनी अलग अलग वेगवेगळं मागवलं. म्हटलं सगळ्यांना टेस्ट करता येईल. नको, अक्का नको.
एक नंबर. ॲक्च्युली फरक आहे नाही लिंबू नाही हां मला वाटतं लिंबू देत ना. भारी आहे सगळंच भारी आहे. नाव कसं हे ना फिश आपण कोकणी असल्यामुळे ना आपण मोस्टली फिश प्रिफर करतो आपल्या घरी. आणि इथे कसं ते जसं आपण घरी फ्राय करतो ना तसं नाही फ्रेश होत. म्हणजे थोडंसं लांब पडेल यायला इकडे. म्हणजे जे नवी मुंबईच्या बाहेर जातात त्यांना यायचं असेल थोडंसं लांब आहे. पण जर तुम्हाला खरोखर जेवायचं आहे सर समाधानी एकदम मन पोट भरून बेस्ट आहे महाराष्ट्र लंच. बघा एकदम क्लीन. फक्त इथे मी ग्रेव्ही सोडली कारण ते ग्रेव्ही मला जास्त नाही आवडत. आणि हे ठसका होता ठसका मटन त्यामुळे ते मला नाही. हर्षरीनं एकदम क्लीन करून ठेवली मस्त की आडबिड एकदम चोकून. आणि साहेबांनी तर एकदम काय दिसणार काही सोडलं नाही आहे. तांबडा पांढरा असं त्यांना जाम आवडतं. सगळं एकदम साफ. पण एक नंबर आहे. म्हणजे सगळ्यात बेस्ट आहे इथे थाळीच भेटते आणि थाळीच एक नंबर आहे. आल्यानंतर डायरेक्ट थाळी घ्यायची. स्टार्टर बिटरमध्ये टाईमपास नाही करायचा. त्यामुळे थाळी बेस्ट आहे. आणि ते पण मटन. आणि आलात ना कोणी तर मटन एकदा ट्राय करा. आम्ही आता बाहेर आलो जेवून आणि आता बाहेर वेटिंगवर बघा किती लोक आहेत. एवढी लोक अजून वेटिंगवर आहेत. आणि आज बुधवार असल्यामुळे जास्त जरा झपझप झालं. पोट आता गच्च झालं एकदम. इकडून जाऊया ना. हां इकडेच नाही आहे. इकडून नाही आहे युटर्न. इकडून ना. हां 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 हो मी असं सरळच जाणार. टायर दाबला रे. टायर दाबला तो काय बघा हवा चेक कर. नाही पण मजा आली. हर्षाली थँक्यू. हां परत आता पुढच्या बर्थडेला बघू आपण कसं काय ते. हां चला ठीक आहे. बोलतो मी निघू काय पुढे. हां मी निघू. नाही मी निघतो बोलतोय. हां अरे सिग्नल नाही. सिग्नल हे झालं की मी पुढे निघतो. हां परत पण मस्त मजा आली जरा खायला. जाने दो. कसा सिग्नल आहे. सिग्नल तर आणि एक क्रॉस मला काय कळत नाही. हे सगळे मस्त क्रॉस करतायत. मग आपण पण जायचं काय. कायद्यात राहायचं. 4 झाले. 3 2 1 गो. चल मी निघतो. हां वाव काय जेवण होतं मित्रांनो. एक नंबर. म्हणजे त्याची जी टेस्ट होती ना मटणाची ती ॲक्च्युली खूप भारी होती. आणि म्हणजे मटणच वाटत होतं खायला. आणि मटण आणि त्यांची बनवण्याची पद्धत खूप भारी आहे. म्हणजे जो पण तो आतमध्ये कोण शेफ असेल तो भारी असेल. म्हणजे एक तर मसाल्यामध्ये खूप जादू आहे त्या. आणि म्हणजे मटण खरडा मटण काला हे जे प्रकार आहे ना हे आपण खाल्लेत. पण हा जरा वेगळा होता. म्हणजे याचं मसाल्याचे जरा ते मसाला जो आहे ना याच्याकडे तो एकदम भारी आहे. आणि याचे ब्रँचेस खूप आहेत. विक्रोळीला आहे, ठाण्याला आहे आणि हा वाशीला आहे. पण आता राकेश सांगत होता की ही जी ब्रांच आहे म्हणजे वाशीचे हा हॉटेल आहे ना ते सुपर्ब आहे. म्हणजे जी पहिली जी टेस्ट आहे त्याची ती आत्ता म्हणजे तशीच आहे त्याची. आणि इकडे कसं आहे टेन्शन नाही. आल्यानंतर डायरेक्ट थाळी घ्यायची. आणि मी तो बोलते ना तुम्ही आल्यानंतर इकडे मटनच घ्या. आणि याच्याकडे मटन खूप छान आहे. कारण आम्ही तर खाल्लं. कारण आता चिकन आपण रोज खातो पण मटन तर बेस्ट आहे. मटन थाळी. आणि मटन थाळी म्हणजे तुम्हाला खूप काय भेटतं. मटन किमा भेटतो, तांबडा पांढरा रस्सा भेटतो, भाकरी भेटते आणि जे पण आहे कांदा वगैरे राईस आहे. त्यामुळे इनफ आहे. एक थाळी एकाला खूप आहे. म्हणजे बाकी तुम्हाला खायची काही गरजच नाही. पण अशी काही हॉटेल आहेत ना आपल्याला पण माहीत नाहीत. त्यामुळे असे हॉटेलमध्ये आपण जाऊन काहीतरी खाल्लं पाहिजे. अशी छोटी पार्टी असेल तर एक म्हणजे पार्टी जशी नाही
आपण स्वतः पण काही कधीतरी आपण असं कंटाळा आला ना तर आपण एक जाऊ शकतो. आणि जवळ आहे, टेन्शन नाही, वाशीला आहे, असं कुठे कोण लांब पण नाही आहे. हां भारी वाटलं जेवायला. आणि हर्षली म्हणजे काय तिचं हे नव्हतं, ती बोलत होती मी कुठे पण देईन, पण राकेश बोलला आता जेवायचं आपल्याला बाहेर तर आपण इकडे रोज जेवतो, आपले लोकल जे हॉटेल आहेत ऑफिसच्या आजूबाजूला ते आपण रोज जेवतो, आपण थोडं तिकडे जाऊ वाशीला. म्हटलं ठीक आहे, मला काय प्रॉब्लेम नाही. म्हणून त्यासाठी आज बाईक घेऊन आलो. म्हटलं बाईक घेऊन जाते तर म्हटलं व्हिडिओ पण बनवू, ते तुम्हाला पण कळेल जे आपल्या नवी मुंबई साईडचे कोण असतील बघत असतील व्हिडिओ. तर म्हणजे नवी मुंबई ॲक्च्युली माहीत असेल त्यांना, पण ज्यांना पण माहीत नाही त्यांना मी सांगतोय एकदा ट्राय करा, फॅमिलीला घेऊन जा आणि एकदा ट्राय करा. आम्ही चाललो आहे घरी. वाजलेत बरोबर 9:30 वाजून 35 मिनटं झाली आहेत. मला पोचेपर्यंत मला वाटतं 10:30 होतील. आता काही ट्रॅफिक भेटणार नाही, पण आता कसं पोट एकदम गच्च झालं आहे ना, त्याच्यामुळे मी आरामात चालू आहे रिलॅक्समध्ये. तर मी आता हा व्हिडिओ इथे संपवतो आहे. आवडला नक्की लाईक करा, कमेंट करा, पहिली कमेंट टाका मस्तपैकी छान सुंदर. लाईक पहिलं करा, सबस्क्राईब कोणी केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून टाका. तर परत लवकर भेटू, लवकरच म्हणजे आता संडेलाच भेटू आपण. संडेला आपली एक छोटीशी राईड होणार आहे. आपले जे न्यू फॉलोअर्स आहे आणि सबस्क्रायबर आहेत ते आपल्याला भेटायला येणार आहेत, तर ती एक राईड होणार. मग हा व्हिडिओ आता इथे संपवतो. टाटा बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.